आजच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपण कनाशी या ठिकाणाची लीळा आणि त्या लीळेमध्ये सांगितलेला दृष्टांत वेवाचा तो दृष्टांत आपण घेणार आहोत। मार्गी ब्राह्मणा अनुवर्जनी वरप्रदान, उदयाची गोसाव्यांसी उपहूड झाला। पूर्वार्ध 387 क्रमांकाची लीळा आहे। मार्गी ब्राह्मणा अनुवर्जनी वरप्रदान म्हणजे ते कनाशीचा जो ब्राह्मण आहे त्याला स्वामींनी वरप्रदान, त्यांनी जे मागितलं ते आमच्या स्वामींनी त्यांना मागायला सांगितलं आणि त्यांनी ते मागितलेलं आहे। तर त्या संदर्भामध्ये स्वामींनी निरूपण देखील केलेलं आहे की त्यांनी काय मागितलं पाहिजे होतं, काय नाही मागितलं पाहिजे, ते या लीळेमध्ये आम्हाला बघायला मिळतं। उदयाची गोसाव्यांशी उपहूड झाला। उदयाची म्हणजे सकाळीच, उदय काळीचा पूजा। उदयाची म्हणजे उदय काळीचा जो काही पूजा अवसर आहे म्हणजे सकाळचा, तो उदय काळी म्हणजे उदयाची गोसाव्यांशी उपहूड झाला। उदयाची म्हणजे उदय काळी, सकाळी स्वामींना उपहूड झालेला आहे। उपहूड म्हणजे उठले स्वामी, पहूड म्हणजे झोपणे, उपहूड म्हणजे उठणे। स्वामींच्या झोपण्या उठण्याला पहूड आणि उपहूड असे शब्द आपण म्हणत असतो। गोसाव्यांशी परिश्रयासी बीजे केले। गोसावी परिश्रयासी बीजे केले, प्रातविधीसाठी आमचे स्वामी जातात। उदकासी विनियोग झाला। उदकाने म्हणजे जे काही उष्ण उदक असेल, गरम पाणी, त्याचा विनियोग झाला। विनियोग म्हणजे उपयोग घेतला, म्हणजे त्याच्याने श्रीचरण श्रीकर प्रक्षालन स्वामींनी केलेले आहेत। मग तेही आसन रचिले, त्यांनी स्वामींसाठी आसन रचलं। गोसाव्यांशी श्रीमुख प्रक्षालन झाले। श्रीमुख प्रक्षालन स्वामींनी केलं। श्रीचरण क्षालन झाले, स्वामींच्या श्रीचरणावर पाणी टाकल्या गेलं, श्रीचरण क्षालन झाले। चंदनाचा आडा, धुपारती मंगळारती झाली, चंदनाचा आडा रेखिला। धुपारती मंगळारती झाली। धूप आरती म्हणजे देवाला धूप दाखवल्या गेलं, मंगळ आरती म्हणजे आरती ओवाळल्या गेली, आणि चंदनाचा आडा रेखिला। स्वामींच्या भाळ प्रदेशी म्हणजे कपाळावर वेगवेगळे टिळे रेखल्या जायचे, ज्याच्यामध्ये सकाळची जर का पूजा अवसर असेल तर गोपीचंदनाचा उर्ध्व पौंड्र टिळा, हे कुठे डोमेग्रामच्या पूजा अवसर प्रसंगी ते येतं। स्वामींच्या भाळ प्रदेशी गोपीचंदनाचा उर्ध्व पौंड्र टिळा म्हणजे असा यू आकाराचा टिळा आखल्या जायचा। दुपारचं जर का पूजा अवसर असेल तर चंदनाचा आडा, म्हणजे दुपारची वेळ कशी असते, उष्णतेची असते, मग त्यावेळेला चंदनाचा जो काही टिळा आहे तो लावल्या जायचा। म्हणजे चंदन हे कसं असतं, शीत असतं, त्याचा स्वभाव जो आहे तो कसा आहे, शीत स्वभाव आहे। आणि संध्याकाळच्या वेळेला कस्तुरीचा जो आडा आहे तो कस्तुरीचा टिळा स्वामींना लावल्या जायचा। आता इथे सकाळचा पूजा अवसर आहे आणि चंदनाचा आडा रेखलेला आहे। दयावरी दहियाचा टिळा केला, त्यावर दह्याचा टिळा केलेला आहे। मग गोसावी तेथोनी बीजे केले, स्वामी तिथून बीजे करतात। तो ब्राह्मणो बोळवीत निघाला। आदल्या दिवशी आमचे स्वामी त्या ब्राह्मणाच्या घरी जे आहेत ते मुक्कामी आलेले आहेत। कनाशीला स्वामींचं त्या ब्राह्मणाच्या घरी एक रात्री अवस्थान झालेलं आहे। आदल्या रात्रीच ब्राह्मणाने स्वामींचं भजन पूजन आरोगणा जी आहे म्हणजे स्वामींचं भोजन ते आदल्या दिवशीच आटोपलेलं आहे। आणि नंतर दुसऱ्या दिवशी स्वामी तिथून जेव्हा निघतात त्यावेळेला तो स्वामींना बोळवीत निघाला। बोळवीत निघणे म्हणजे काय की काही अंतरपर्यंत आपण पाहुणे मंडळी आले तर काय करतो, काही अंतरपर्यंत त्यांना सोडवायला जातो, ते बोळवीत जाणे म्हणजे त्यांना निरोप देण्यासाठी 2 पावलं आपण पुढे जायचं। मग आपल्या घरी कोण पाहुणे आलेले त्यावर ते अवलंबून असतं। साधारण नेहमीचेच आहेत तर काय आपण त्यांना दरवाजापर्यंत जातो, काही लोकांना दरवाजापर्यंतही जात नाही, किंवा काही असतील पाहुणे अंगणापर्यंत आपण जातो, काहींना बसमध्ये बसवून देतो म्हणजे ते परत आले नाही पाहिजे म्हणून,
है ना, बस सुटेपर्यंत थांबतो तिथे, बसमध्ये बसन, ते म्हणतात तुम्ही जा, तर ते म्हणतात नाही आपण बस सुटे, आणि त्यांना हे पण सांगतो की पोहोचल्यानंतर मेसेज करा, फोन करा, म्हणजे खात्री झाली पाहिजे की पोहोचले बाबा एकदाचे. पण काही आपुलकीचे प्रेमाचे असे नातलग असतात किंवा काही असे पाहुणे असतात की त्यांना आपण आपुलकीने सोडवायला जात असतो, आपल्याला वाटत असतं की त्यांनी जाऊ नये वगैरे. किंवा कधी कधी असं पण असतं की ज्या 2 दिवस भेटीमध्ये ज्या गोष्टी बोलल्या जात नाही ते तेवढ्या बोलवण्या, म्हणजे ते पोचवायला जे जातात तेवढ्या काळामध्ये ते बोलल्या जात असतं बरं. जसं आमचे चांगदेव भट आहेत, चांगदेव भट गावाला निघाले, त्यांना निरोप आला की हे खूप दिवस स्वामींच्या सोबत आहेत आणि घरच्यांचा काही संपर्क नाही आहे, त्याच्यामुळे घरचे लोक काळजी करतात. बळेग्रामचे होते ते, की घरचे लोक काळजी करत आहेत, कुठे गेला पोरगा, काय गेला वगैरे. मग स्वामी त्यांना म्हणतात की असं करा, आता तुम्ही घरी जा आणि घरच्यांना भेटून वगैरे या तुम्ही. आणि मग त्यावेळेला चांगदेव भटांनी सगळी तयारी केली आणि तयारी केल्यानंतर ते घरी निघाले तर स्वामी त्यांना 2 पावलं बोळवीत निघाले. म्हणजे स्वामी त्यांना, आता चांगदेव भट कसे आहेत, वयाने एकदमच लहान आहेत, परंतु स्वामी त्यांना स्वतः, परमेश्वर त्यांना बोळवीत निघालेले आहेत. म्हणजे त्यांची महानता किती आहे चांगदेव भटांची, की चांगदेव भटांना या ठिकाणी स्वामी स्वतः 2 पावलं पुढे सोडवण्यासाठी गेलेले आहेत. आता ते सोडवण्यामागचं उद्दिष्ट काय आहे की त्यामध्ये नाही का पत्र लिहिल्यानंतर, आता तर बंद झालं पत्र ही पद्धत, पण शेवटी काय लिहिलं जायचं, ताजा कलम. म्हणजे त्या पत्राच्या शेवटी असं काहीतरी महत्वपूर्ण मुद्दा लिहिला जायचा, जो अख्ख्या पत्रात लिहिल्या जात नाही, तो शेवटी लिहिल्या जायचा महत्वाचा. तशा पद्धतीने जे चांगदेव भटांशी स्वामी एवढ्या दिवस तो संवाद नाही झाला, तो संवाद आता कशामध्ये चाललाय, तो त्यांना 2 पावलं जेव्हा स्वामी सोडवायला गेलेले आहेत तेव्हा चांगदेव भटांना महत्वपूर्ण विषय स्वामी सांगतात. आधी तर त्यांना विचारतात, तुम्ही आता गावाला चालले, प्रपंचामध्ये चाललेले आहेत, तर तुम्ही ते आठवाल, तुम्हाला आमची आठवण येईल का, तुम्ही आमचं स्मरण कराल का. ते म्हणजे जी म्हणजे हो, देवाची आठवण तर येतच राहील. मग कसं काय आठवाल, किती वेळ आठवाल, 20-30 वेळा आठवा, नाहीतर 10-20 वेळा तरी आठवा, 7-5 वेळा तरी आठवा, किंवा 1-2 वेळा तरी आमची आठवण काढाच. म्हणजे स्वामींनी त्यांना ते स्मरण विधान सांगितलेलं आहे, त्यांच्या खांद्यावर हात टाकलेला आहे आणि शेवटी निघायच्या वेळेला ते सांगितलेलं आहे, आधी नाही सांगितलं. काही गोष्टी ज्या असतात त्या महत्वपूर्ण गोष्टी असतात, ते शेवटी सांगायच्या असतात, ते लक्षात राहतात. ते आधीच सांगून टाकल्या तर ते लक्षात राहतात नाही राहतात असं होत असतं. आणि म्हणून निघायच्या वेळेला जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला असं जनरली सांगितलं, त्याच्याही पेक्षा त्यांना थोडंसं बाजूला घ्या आणि मग सांगा तुमच्याशी एक बोलायचं आहे, आणि हळू आवाजात त्यांना एखादा मुद्दा सांगा की त्यांना पण वाटतं काहीतरी विशेष सांगतात बरं का हे, आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. ते लक्षात राहतं. माईकवर सांगितलेलं लक्षात राहत नाही, पण कानात काहीतरी सांगितलेलं ते माणूस लक्षात ठेवतो, कारण की तशी ती वातावरण निर्मिती होत असते. आणि म्हणून स्वामींनी सुद्धा चांगदेव भटांना निघायच्या वेळेला 2 पावलं चालतात तेव्हा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना स्मरणाचा विषय जो आहे महत्वपूर्ण तो सांगितलेला आहे. आणि त्या ठिकाणी इथे जो काही महत्वपूर्ण जो निर्णय आहे, विषय आहे, तो त्यावेळी दिल्या जात असतो. म्हणून सुद्धा आपण सोडवायला जातो एखाद्याला, त्यावेळेला असे काही महत्वाचे मुद्दे आपण त्यावेळी सांगत असतो. तर या ठिकाणी तो ब्राह्मण सुद्धा बोळवीत निघाला, म्हणजे स्वामींना सोडविण्यासाठी म्हणून तो आलेला आहे. परंतु त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे. काय चालू आहे? स्वामींकडे काहीतरी मागायचं आहे. त्या ब्राह्मणाकडे काही गोष्टींची कमी होती आणि त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टी मागायच्या होत्या, आणि म्हणून तो स्वामींच्या यथोचित त्यांनी त्यांचं भजन पूजन वगैरे केलेलं आहे. म्हणजे सगळी क्रिया कशी केली त्यांनी? सहेतुक क्रिया केली. काहीतरी त्याच्यातनं मला भेटावं. बरं, काय भेटावं?
अदृष्टपर नाही, दृष्टपर म्हणजे प्रापंचिक जे आहे ते भेटावं म्हणून ती प्रार्थना आहे. अदृष्टपर ज्ञान मिळावं, स्मरण मिळावं, देव मिळावेत, मोक्ष मिळावे असं कुठलाही हेतू त्याच्यामध्ये नाही. आपल्याकडे सुद्धा 99% ज्या क्रिया आहेत त्या सहेतुक चालतात बरं का. काहीतरी निमित्त असतं आणि त्या निमित्ताने ती पुढची क्रिया आपण करत असतो. खूप 10% पंक्ती आपल्याकडे निर्हेतुक आहेत. बाकी 90% ज्या पंक्ती अन्नदान चालतं सगळे सहेतुक चालतं. काहीतरी आपल्याला मिळालेलं आहे, मुलाला नोकरी लागली आहे, असं झालंय तसं झालंय, किंवा काहीतरी नवद जाप्य काहीतरी बोललोय आपण, असं झालं तर आम्ही एवढं अन्नदान करू. त्या निमित्ताने सगळं सहेतुक अन्नदान पंथामध्ये सुद्धा सुरू आहे. तर तसं करायचं नाही. तुम्हाला जे द्यायचं आहे तेच दान तुम्ही सहेतुक द्या आणि तेच दान तुम्ही निर्हेतुक द्या. दान तर तेवढंच देणार आहे तुम्ही. मग ते जर का दान तुम्ही सहेतुक दिलं तर तुम्हाला जे पाहिजे तो लाभ त्याच्यातनं मिळत नाही. कारण की हा व्यवहार झाला. आम्हाला हे मिळालं तर आम्ही पंगत देऊ, आम्ही अन्नदान देऊ. आता हे काय झालं, तुमचं आणि देवाशी तुमची काय झालेली आहे, करार झालेला आहे. आणि त्या कराराच्या मोबदल्यामध्ये आपण ते दान देतो आहोत. मग त्याचं तुम्हाला काय मिळेल काही सांगता येत नाही. परंतु तेच दान आहे, त्याच्यापेक्षा कमी जरी दान आहे ते तुम्ही निर्हेतुक द्या. काहीच हेतू मनामध्ये नाही, आम्हाला द्यायचं आहे. देवाने सांगितलं अन्नदान उत्तम सांगितलेलं आहे म्हणून हे अन्नदान आम्ही करतो आहोत. म्हणून हे वस्त्रदान आम्ही करतोय. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हेतू ठेवू नका. आता त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला उत्तम प्रकारचं मिळणार आहे. कारण की ते कुठल्याही मोबदल्यात तुम्ही देऊन नाही राहिलेले आहात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मोबदल्यामध्ये देता त्यावेळेला काय होत असतं की मोबदल्याचा मोबदला मिळतो, बस संपला विषय. त्याचा हिशोब कुठला राहत नाही. तुम्ही दुकानदाराला 10 रुपये दिले, 10 रुपयाची तिने वस्तू दिली, आता त्याचा तुमचा काही हिशोब राहिला का, काही संबंधही राहिला नाही. तुम्ही जर का तिथे उभे राहिले तर तो म्हणेल काय पाहिजे, संपलं तुमचं, आता 10 रुपयाचं वस्तू तुम्हाला दिली मी. परंतु जर का आपण परमेश्वराच्या प्रत्येक क्रिया जर का निर्हेतुक पद्धतीने जर का आपण केल्या तर त्याचं जेवढं तुम्ही दान दिलं त्याच्या तेवढं तर तुम्हाला परमेश्वर दातृत्व करणारच आहेत. परंतु त्याच्याही पेक्षा तुमची ती दान देण्याच्या पद्धतीमध्ये तुमचा भाव कसा आहे. जसं तुम्ही एखाद्याला काही अन्नदान देताय तर तुमची देण्याची पद्धत कशी आहे. अन्नदान जेवढं तुम्ही वाढणार तेवढं ते खाणारच आहेत. परंतु तुम्ही वाढण्याची पद्धत कशी आहे, तुमचा आग्रह कसा आहे, यावर पण खूपशा गोष्टी डिपेंड असतात बरं का. तुमचा आग्रह तुम्ही वाढायला गेले आणि त्यांनी म्हटलं नको आणि तुम्ही म्हटले ठीक आहे नको, तर काय होतं, वृक्षपणा आहे त्याच्यामध्ये, वाढण्यामध्ये ओलेपणा नाही आहे. त्यांनी जरी नाही म्हटलं तरी आपण 1-2दा त्यांना म्हटलं पाहिजे नाही थोडं तरी घ्या, थोडं तरी घ्या. म्हणजे तुमच्या सांगण्यातला ओलावा त्यांना घ्यायचं नाहीये, पण तुमच्या सांगण्यातल्या ओलाव्यामुळे ती क्रिया अजून चांगली होते, वातावरण चांगलं होतं आणि ते व्यक्ती म्हणतात हे व्यक्ती चांगली बरं का, क्रिया वगैरेचा आग्रह चांगला आहे, पद्धत चांगली, वाढण्याचा भाव चांगला आहे. नाही का, चक्रपाणी महाराजांना वाढण्याचा भाव त्या बाईचा बरोबर नव्हता है ना. मग काय झालं, स्वामींनी काय केलं, त्यांच्या पतीच्या वाटेचं जेवढं होतं तेवढं खाल्लं. कारण की त्याचा भाव चांगला होता, वाढायला तो नव्हता, पण त्याचं अन्न त्याचंच आहे, त्याच्या मालकीचं होतं ते अन्न. त्याच्यामुळे त्याच्या वाट्याचं देवाने बरोबर खाऊन घेतलेलं आहे. 500 पात्र भोजन झालं आणि पुढचे जे 501 पात्र जेव्हा आता वाढणार आहे ती बाई, तेव्हा स्वामींनी हात आखडता घेतलेला आहे, भोजन बंद करून टाकलेलं आहे. का, बनवणारी तीच आहे, वाढणारी तीच आहे, मगाशी पण तीच होती, आता पण तीच आहे. आता पण तिने बनवलेलंच अन्न आहे, मगाशी खाल्लं ते पण तिने बनवलेलंच अन्न आहे. पण मगाचं जे काही 500 पात्राचं भोजन होतं त्याच्यामध्ये ब्राह्मणाचा भाव होता आणि आता पुढचं जे आहे निम्म जे गोमटा लागणार ते पत्नीला लागणार. कारण की तिने ते जे काही सोन्याचा अलंकार होता तो तोंडामध्ये धरून ठेवला म्हणून ते चोरांना भेटला नाही तो, आणि त्याची ही पंगत आहे समजा. मग त्याच्यामुळे पुढचं जे आहे ते तिच्या वाट्याचं आहे, तिच्या वाट्याचं देवाने खाल्लं नाही, कारण की तिच्या वाढण्याचा देण्याचा भाव चांगला नाही. म्हणून तुम्ही एखाद्याला शिळं जरी दिलं परंतु ते इतके आवडीपूर्वक द्या की त्याला, त्या माणसाला अन्न जरी शिळं वाटलं तरी तुमचा भाव ताजा वाटला पाहिजे. आपण अन्न ताजं वाढतो पण भाव मात्र आपला शिळा शिळाच असतो. म्हणजे
असं काही भाव नसतो त्याच्यामध्ये, तर तसं असता कामा नये. आपला भाव देण्याचं जर का उत्तम, जेवढा उत्तम असेल, पदार्थ पण उत्तम पाहिजे, पण कदाचित पदार्थ आपल्याकडे उत्तम नसेल तर मग त्यावेळी पदार्थ उत्तम नसला तरी चालेल, परंतु देण्याचा भाव मात्र आपला उत्तम असला पाहिजे. आणि ते परमेश्वर स्वीकारत असतात. आणि म्हणून चांगदेव भटांना स्वामी सांगतात विशेष अर्थाने. आणि आता त्यांचं काही परमेश्वराकडनं काही उद्दिष्ट नाही की देवाकडनं मला हे पाहिजे ते पाहिजे, कुठल्याही प्रकारचा सहेतुकपणा चांगदेव भटांच्या सेवेमध्ये नाहीत. म्हणून देवही त्यांना स्वतः स्मरणविधी स्वतः सांगतात. तेही असं जनरल सांगत नाहीत, एकदम त्यांना स्पेशली तिकडे बाजूला नेऊन त्यांना ते निरूपण करतात वगैरे. इतकं महत्व देव पण त्यांना का देतात? कारण की त्यांच्या क्रिया सुद्धा निर्हेतुक आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही सहेतुकपणा नाही. असं लग्नांमध्ये जे आहेर देतात हे कसं असतं, सहेतुक का निर्हेतुक असतं? कसं असतं? सहेतुक असतं, की त्यांनी पण आपल्याला दिलेलं आपल्याला द्यायचं. किंवा आता पुढे आपल्याकडे पण लग्न आहे, मग ते पण आपल्याला नाही देणार आपण नाही दिलं तर. आणि ते पण देणारे लोक तर नोंद ठेवतातच, पण घेणारे लोक पण नोंद ठेवतात, कोणी कोणी काय दिलंय, किती दिलंय, कसं दिलेलं आहे, म्हणजे तसंच त्यांना पण आपण द्यायचं. म्हणजे इतका व्यवहार काटेकोर पाळला जातो. हे व्यवहारामध्ये व्यवहार तुम्ही पाळा, परंतु अध्यात्मामध्ये धर्मामध्ये असा व्यवहार पाळायचा नसतो की देवाने आपल्याला एवढं दिलं का मग त्याच्या बदल्यात आपण त्यांना तेवढं देऊ, असं नाही चालत. इथे तुम्हाला देवाला देतच राहायचं आहे, त्याचं कुठलंही मोजमाप असलं नाही पाहिजे, त्याचा हिशोब नसला पाहिजे कुठला. आई मोजते का मुलांनी किती घास खाल्ले? मोजता का तुम्ही महिला मंडळ? मुलगा किती जेवला? उलट मुलांनी सांगितलं तर आई म्हणते असं मोजायचं नसतं, गप्प बस. म्हणजे इथे मोजमाप नसतं. जिथे आपुलकी असते, प्रेम असतं, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हिशोब मोजमाप हा प्रकार नसतो. म्हणून देवाला देताना कधीही आपल्याला निर्हेतुक देता आलं पाहिजे. सहेतुक दिलं तर व्यवहार होतो, निर्हेतुक दिलं तर त्याच्यामध्ये परमेश्वराला सुद्धा आपुलकी वाढते की बघा म्हणजे हा जीवाचा दातृत्वाचा भाव आहे, माझ्याकडनं याला काहीच नको आहे. कधी कधी असं होतं ना, कोणी कधी न बोलणाऱ्या माणसाने तुम्हाला फोन केला तर त्याचं नाव बघूनच तुम्हाला कळतं की नाही की काहीतरी काम आहे बरं का याचं. आणि मग ते फोन केला, काय काम काढलं, ते म्हणतात काय नाही सहज फोन केला, असंच तसंच. तुमच्या डोक्यात असतं याचं काहीतरी काम आहे. आणि मग तो शेवटी म्हणतो ते आपल्याला अमकं पाहिजे होतं, तुमच्याकडनं पैसे पाहिजे होते, हे पाहिजे होतं, ते पाहिजे होतं. म्हणजे त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. आता सांगा बरं, असा जो व्यक्ती आहे अशा व्यक्तीने जर का तुम्हाला फोन केला, याचं तुम्हाला समाधान लाभतं का? कधीच लाभत नाही. तुम्हाला माहिती आहे की याचं काम होतं म्हणून यांनी फोन केला, म्हणजे त्याच्या फोनविषयी तुम्हाला आपुलकी नाहीये. पण एखाद्या व्यक्तीने सहज फोन केला, काही नाही, तुमची फक्त तब्येत विचारायला फोन केला वगैरे, काय चाललंय, कसं चाललंय, तुम्हालाही बरं वाटतं की कोणीतरी आपली आठवण काढली, आपली चौकशी केली. काही त्यांना आपल्याकडनं नको पाहिजे, फक्त त्यांनी फोन केला. कधी कधी होतं ना, मोठ्या मोठ्या कोणा अधिकाऱ्यांचा फोन येतो, कुठल्या तरी साधूंचा फोन येतो तुम्हाला, तर तुम्हालाही बरं वाटतं, तुम्ही म्हणता बाबा बरं झालं आठवण काढली तुम्ही आमची. म्हणजे आम्हाला जे आहे की सहेतुकपणा आणि निर्हेतुकपणा मधला हा फरक आहे. निर्हेतुक जर का क्रिया असेल ना व्यवहारामध्ये पण, तर तुम्हाला त्याचं समाधान लाभत असतं. आणि सहेतुक क्रिया असेल तर तुम्हाला स्वतःला सुद्धा त्याचं समाधान लाभत नाही. तुम्हाला वाटतं की काहीतरी काम आहे म्हणून यांनी आपल्याला संपर्क केलेला आहे. तसं देवाचा आणि आपला संपर्क कसा असला पाहिजे? सहेतुक जर का असेल तर देव म्हणतील बघा याचं काम आहे म्हणून हा आपल्याच्या संपर्कामध्ये आहे, नाहीतर काम संपलं की सगळं संपलं. तसा हा जो ब्राह्मण आहे, या ब्राह्मणाचं भजन पूजन वगैरे हा का करतो आहे हे सगळं देवाला माहिती आहे. आमचे स्वामी त्यांच्या घरी जाण्याच्या आधीपासूनच देवाला हे सगळं माहिती आहे की हा सगळं भजन पूजन का करतो आहे. मग त्याचा काहीतरी हेतू आहे की देवाकडनं आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. आणि आता तो सोडवायला जेव्हा निघालेला आहे तेव्हा पण त्याच्या मनामध्ये सुरू आहे की बोलू का नको, बोलू का नको, बोलू का नको, मागू का नको देवाला, असं ते सुरू आहे. आणि आमचे स्वामी सर्वज्ञ आहेत, ते सर्व जाणतात. आणि मग स्वामी स्वतः उभे राहतात आणि म्हणतात
भटो येत काही मागा, तुम्हाला काय मागायचं ते मागा तुम्ही, आमच्याकडे काय मागायचंय तुम्हाला ते तुम्ही मागू शकता. ते म्हणतात जी जी मज कोठ्या कोणी सुनाचे निहाते ताक आंबील द्यावी जी. एकच वाक्य म्हटलंय, काही जास्त मागितलेलं नाहीये, पण एका वाक्यामध्ये त्या ब्राह्मणाने खूप काही मागून घेतलं बरं का. त्यांनी सांगितलं कोठ्या कोणी, एका कोपऱ्यामध्ये मी बसलेलो असेल तर सुनाचे हाते, म्हणजे सुनांच्या हाताने, म्हणजे त्याला मुलगा नाहीये असं म्हटलं जातं बरं का. त्याला मुलगा नाहीये, सून मागितली म्हणजे काय मागितलं, एकाच ह्याच्यामध्ये दुसरं पण बेमालूमपणे त्यांनी मागितलेलं आहे की आपण काय मागतो, आम्हाला पुरणपोळी खायची, नाव कसलं घेतो, फक्त पुरणपोळीचं. रसाचं नाव घेतो का आपण, कुरडई पापड भजे सार भात लिंबू मीठ हे नाव घेतो का आपण. आपण म्हणतो आम्हाला पुरणपोळी खायची. एकाच मागण्यामध्ये किती गोष्टी मागून घेतल्या आपण. पुरणपोळीचं जेवण नुसती पुरणपोळी बनते का, सगळेच बाकीचे पदार्थ त्याच्यामध्ये बनवावे लागतात. म्हणजे तसंच यांनी मागितलेलं आहे, सुनाचेनी हाते, म्हणजे मला पहिले पुत्र द्या, आणि पुत्र झाला म्हणजे सून येईल नंतर, आणि ती सून पण कशी पाहिजे, सुनाचेनी हाते ताक आंबील, म्हणजे सून सेवा करणारी पाहिजे. बघा त्या काळामध्ये सुद्धा किती डोक्याने किती विचारपूर्वक शब्द त्यांनी मांडलेले आहेत. आणि ती सून पण अशी मागितली की जी सेवा करणारी आहे सासऱ्याची. ते असं नाही की सासऱ्याचा तिरस्कार करणारी अशी नको. सुनाचेनी हाते ताक आंबील, ताक म्हणजे ताक, आणि आंबील म्हणजे सुद्धा कढी सारखं वगैरे असं. म्हणजे काय मागितले, ताक किंवा आंबील हे कशातनं येतं, दुधातनं येतं की नाही. दूध कुठून येतं, गाई म्हशी असतील म्हणजे ते सुद्धा त्यांनी मागून घेतलं है ना. ज्याच्यामध्ये त्यांनी काय मागितलेलं आहे, पुत्र मागितली, सून मागितली आणि शेती मागितली, त्याच्यानंतर गोधन मागून घेतलं त्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्याच गोष्टी एका वाक्यामध्ये मागितलेल्या आहेत. आणि कनाशीचे ब्राह्मण हे जे आहेत आपले सर्वांचे गुरु आहेत. आपले सर्वांचे गुरु कोण आहेत, कनाशीचे ब्राह्मण आहेत. आपण सुद्धा एकाच विड्यात मागतो की नाही सगळं काय. त्यांनी एका वाक्यात मागितलं, आपण एका विड्यामध्ये हे सगळं मागत असतो. आमच्याकडे मंदिरात एक बाई यायच्या, ते एकच विड्या ठेवायच्या आणि ते आमच्या आजींना सांगायचे की ते सांगा मुलाला नोकरी लागू द्या, मुलीचं पण ते बरोबर रिझल्ट लागू द्या, असं उद्या तसं उद्या आमचं, आणि हो हो ते आमच्या घराचं पण काम होऊ द्या, तेही सांगा. मी म्हणायचो एका विड्यामध्ये कितीतरी गोष्टी त्या मागून, विडा ठेवेपर्यंत, आसनाला तो विडा चिटकेपर्यंत त्यांचं बोलणं चालूच राहायचं. एका विड्यामध्ये एवढं काही मागून घ्यायचं. यांनी एका वाक्यामध्ये सगळं काही मागून घेतलेलं आहे. म्हणजे देवाचं पूजन यांनी काय केलं की देवाकडनं काहीतरी पाहिजे म्हणून केलं. तसं आपलं धर्मातलं आपलं अस्तित्व कसं आहे, आपण जे या धर्मामध्ये आहोत किंवा आपण उपदेश घेतलेला आहे, कशासाठी घेतलेला आहे, आपलं उद्दिष्ट काय आहे, देवाकडनं काय पाहिजे, हे पाहिजे का आपल्याला. सुनाचेनी हाते ताक आंबील म्हणून उपदेश घेतलेला आहे का आपण. देवाला ते सांगायचं का आमचं घर चांगलं मोठं होऊ द्या, आमची शेती वाढू द्या, पीक चांगलं येऊ द्या. म्हणजे तुम्हाला तुमचं आता जी एक स्टेप आहे तुमची, ती स्टेप आपल्याला थोडीशी पुढे न्यायची आहे की आपल्याला देवाकडनं ह्या नाशिवंत गोष्टी मागायच्या नाहीत. कालच्या पहिल्या सत्रामध्ये पण आपण बघितलं की जे संपणारं आहे ते मागू नका. या निळेमध्ये जो दृष्टांत सांगितलं तो इतका सुंदर दृष्टांत आहे की जे संपणारं आहे तेच आपण मागतो, जे न संपणारं आहे ते मागितलं पाहिजे. आणि या सृष्टीमध्ये न संपणारं असं काहीच नाही, सगळं संपणार आहे. कारण की सगळं तयार केले गेलेलं आहे. आणि ते आता एखाद्या ठिकाणी 16 कार्यक्रम असेल, शेतामध्ये कार्यक्रम आहे, तिथे आपण मंडप टाकला, पाण्याची व्यवस्था केली, हे कायमस्वरूपी आहे का ते फक्त त्या कार्यक्रमापुरतं आहे. एकदा कार्यक्रम संपला की तुम्ही सगळं ते मोडणार आहात. तसं हे इथं काहीच नाही आहे. ही सृष्टी जी आहे ही बनवल्या गेलेली आहे, म्हणजे आधी नव्हती. ही बनवल्या गेलेली आहे म्हणजे आधी नव्हती, म्हणजे नंतरही नसणार आहे.
जे अवांतर तयार केलं गेलं ते नंतर नासल्या जात असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आपल्या जीवाला, आपलं जे जीव आहे, जीव स्वरूप आहे, त्याला देह नाही आहे. आपण आत्ता या देहामध्ये आलो, म्हणजे आधी देह नव्हतं, म्हणजे मेल्यानंतर सुद्धा आपल्या जीव स्वरूपाला देह नसणार आहे. हे देह नसणार आहे, दुसरं देह असणार, तिसरं देह असणार. म्हणजे हे देह कसं आहे, शाश्वत नाही, हे नाशिवंत आहे. म्हणजे नाशिवंत आहे, ते नाशिवंत होण्याआधी आपण पुढची व्यवस्था करून घेतली पाहिजे. जे स्वतःचं घर नाही, किरायाने जे राहतात ना लोक, ते काय करतात, ती पुढची व्यवस्था बघतात. आता हा करार संपणार आहे 11 महिन्याचा, मग पुढचं घर बघा, पुढचं घर बघा. म्हणजे पुढची व्यवस्था आपण या जन्मामध्ये लावून ठेवली पाहिजे. आणि ती सहेतुक क्रियेतनं ती लागत नाही, ती निर्हेतुक क्रियेतनं तो जो काही विधी आहे तो घडत असतो. आणि म्हणून आपल्याला देवाकडनं मागायचंच आहे, पण असं मागायचंय जे कधी नासणार नाही, जे आपल्याला पुढे पुढे नेणार आहे, असं मागा. आणि तुम्ही जी क्रिया करता, दान धर्म करता, त्याच्यामधनं सहेतुकपणा तुम्ही काढून घ्या. आणि तो म्हणजे निर्हेतुकपणा त्याच्यामध्ये आणा, स्वाभाविकपणा त्याच्यामध्ये आणा. त्याच्यातनं कुठल्याही अपेक्षा देवाकडनं ठेवू नका. तुम्ही फक्त क्रिया करत राहा. आता तुम्ही जेवताना रोज असं ठरवता का की एवढं रक्त बनलं पाहिजे आज? असतं का जेवताना की मी आता महिनाभर एवढ्या चपात्या खाल्ल्या, आता एवढं तरी रक्त माझं बनलेलं असेल? असं नाही. आपण रोज जेवत असतो आणि रक्त बनण्याचं काम तिकडे सुरू असतं. ते किती बनायचं, काय बनायचं आहे. तुम्हाला वाटले की रक्त जास्त बनावं, तर तेवढा पौष्टिक आहार तुम्हाला घ्यावा लागेल, ज्याच्यातनं रक्त जास्त तयार होईल, प्रतिकारशक्ती जास्त तयार होईल. अशा प्रकारचा आहार खाणं तुमच्या हातामध्ये आहे. बाकी शरीरामध्ये काय तयार व्हावं, किती प्रमाण तयार व्हावं, हे शरीर ठरवत असतं. ते तुम्ही त्याचं मोजमाप करू शकत नाही. तशाच प्रकारे ईश्वरदायक विधी तुम्ही करत राहा. त्याच्या बदले त्याचं दातृत्व देवाला काय करायचं हे देव ठरवतील. आपण देवाला सांगायचं नाही. आपण शिक्षकांना सांगतो का एवढे मार्क द्या विद्यार्थ्याला? विद्यार्थी जेवढं लिहिणार आहे तेवढे मार्क त्याला मिळणार. मग विद्यार्थ्यांनी किती लिहावं? त्याला जेवढ्या मार्काचं अपेक्षा आहे तेवढ्या मार्काचा पेपर त्याने लिहावा, तेवढे मार्क त्याला भेटणार आहे. आणि ते पेपर कसा तपासायचा, काय तपासायचं, तो शिक्षकांना आपण शिकवायचं का? शिक्षकांना माहिती आहे. तसं देवाला सुद्धा आपण काही सांगायचं नाही, किंवा देवाला सांगायचं नाही की मला हे द्या, ते द्या, ते द्या. देव तुम्हाला बरोबर तुमच्या जे नशिबातलं आहे, तुमच्या जे जोडलेलं आहे ते तुम्हाला बरोबर भेटणार आहे. आणि म्हणून ही जी लीळा आहे, या लीळेमध्ये यांनी काय केलेलं आहे, कोठ्याचेनी कोणी, कोठ्या कोणी सुनाचेनी हाते ताक आंबील द्यावी जी, असं स्वामींना त्यांनी मागितलं. स्वामी म्हणतात, भटो कर्मवशे जीव सकळही पावे एक वांचोनी. स्वामींनी इथे एक वचन सांगितलं की हे तुम्हाला कर्मवशे जीव सकळही पावे, तुम्ही जे मागताय ना हे तुम्हाला कर्मवशे भेटणार आहे. हे तुम्ही काही मागू नका आमच्याकडे. हे तुम्ही, हे काय आहे जे मागताय ते नाशिवंत आहे, प्रापंचिक आहे, आणि ते तुम्ही जोडलेलं आहे, ते तुम्हाला भेटणार आहे. जसं आता तुम्ही देवाकडे विडा ठेवणार का की या महिन्याच्या शेवटी आम्हाला लाईट बिल येऊ द्या? ठेवणार विडा? लाईट बिल येणारच आहे ना, काय विडा ठेवल्याने येणार आहे का? ते कर्मवशे पातले, म्हणजे तुम्ही ते कर्माने जोडलेलं आहे. मीटर लावला त्या दिवशीच तुमचं ठरलेलं आहे की महिन्याच्या शेवटी तुम्हाला बिल येणार आहे. आता ते किती बिल यावं याचा विडा देवाला ठेवायचं का आपण? कमी बिल आलं पाहिजे. किती बिल येईल तुम्हाला? जेवढं महिनाभर तुम्ही लाईट वापरलेली आहे तेवढं बिल तुम्हाला येणार. विडा ठेवल्याने बिल कमी होत नाही. ते जेवढे तिथे आकडे पडलेले आहेत, संख्या जेवढी झाली त्या मीटरमध्ये, तेवढं बिल तुम्हाला येणारच आहे. हे कर्मवशे म्हणजे तुम्ही जर का कमी वापरलं तर कमी बिल येईल, जास्त वापरलं जास्त बिल येईल. हे कर्मवशे भेटणारच आहे. हे याबद्दल देवाकडे काहीच मागू नका, हे सगळं ते येणार आहे. असं काही मागा जे कर्मवशे भेटणार नाही, कर्मात जे जोडलं गेलेलं नाही आहे, आणि ते दुसरं तिसरं कोणीच देऊ शकत नाही. सुख दुःख तर कोणी देतं आपल्याला?
आपले नातलग झाले, ओळखीचे झाले, अनोळखी झाले, कोणी येऊन आपल्याला सुख दुःख देऊनच राहिलंय, त्रास देऊन राहिलेला आहे. मग सुख दुःख पण देवाकडे मागू नका. काय मागा देवाकडे? आनंद मागायचा आहे. तो आनंद फक्त देवच देऊ शकतात, दुसरं कोणी देऊ शकत नाही. ज्ञान देवच देऊ शकतात, दुसरं कोणी देऊ शकत नाही. तुमची योग्यता, अधिकार, कणव फक्त परमेश्वरच वाढवू शकतात, दुसरं तिसरं कोणी वाढवू शकत नाही. परमेश्वराच्याच मनोधर्माने सगळ्या गोष्टी होतात. म्हणून देवाकडनं जे भेटणार आहे तेच देवाकडे मागा, आणि जे आपल्याला इतर ठिकाणाहून भेटणार आहे ते देवाकडे मागत बसू नका. ते कुठेही भेटणार आहे तुम्हाला. आता तुम्हाला समजा जे गावात एखादी वस्तू मिळते ती आणण्यासाठी तुम्ही वाशिमला जाल का? जाल तुम्ही वाशिमला? गावातच ती वस्तू मिळते आपल्याला, मग तिथे एवढ्या लांब जायची गरज नाही. तिकडे कधी जाल तुम्ही? जी गोष्ट गावात भेटत नाही ती घेण्यासाठी तुम्ही लांबच्या गावाला जाणार आहात. तसं जे तुम्हाला इथे भेटणार आहे आयुष्यामध्ये ते देवाकडे नका मागू. जे तुम्हाला भेटणार नाही इथे कुठेच, ते काय आहे की अर्जुन देव सकळ सामुग्रिया सामग्रीवंत एक वांचोनी. अर्जुन देवाकडे सगळं काय होतं, कुठली कला म्हणा, काय म्हणा, सगळं सगळं येतं अर्जुन देवाला. एक वांचोनी, पण त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं बरं का. ब्रह्मविद्येचं ज्ञानच नव्हतं. ते कधी दिलं? ज्या वेळेला भगवद्गीतेचं निरूपण झालेलं आहे युद्ध प्रसंगी, त्यावेळेला ते ज्ञान त्यांना मिळालं. आणि ते ज्ञान जोपर्यंत अधुरं होतं तोपर्यंत अर्जुन देवांच्या भरपूर शंका होत्या. ते ज्ञान जसं परिपूर्ण होत गेलं, त्यांच्या शंकेचं निरसन होत गेलं आणि त्यांना त्यांची उत्तरं मिळाली आणि अर्जुन देवांकडे ब्रह्मविद्या ज्ञान आलं. आता ब्रह्मविद्या ज्ञान आल्यानंतर काय झालं? ते म्हणतात देवाला, करिष्ये वचनम तव, तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. आता आतापर्यंत कसं होतं, मी म्हणेन ते. आता तसं नाही राहिलं. ज्ञान झाल्यानंतर आपली भूमिका बदलते. आता देव म्हणतील ते असं चालतं. आणि देवाने म्हटल्याप्रमाणे सगळं झालं आणि राज्य मिळालं. आता राज्याचा उपभोग घ्यायचा की नाही? एवढं युद्ध करून राज्य मिळवलं. स्वामी सांगतात हे राज्य आता सोडून द्या. बघा, आता ज्याच्यासाठी एवढं युद्ध केलं, सगळं झालं, ते राज्य मिळालं आणि लगेच सोडून द्यायचं, असं कोणी करेल का? नाही करू शकत. पण अर्जुन देव त्यांनी लगेच राज्याचा त्याग केला. स्वामींनी सांगितलं, लगेच त्याग केला. ज्ञानियाचं हे लक्षण आहे की ते करिष्ये वचनम तव, देवा तुम्ही जे सांगाल तेच मी करेन. आणि तेच अर्जुन देवाने लगेच स्वीकारलं सुद्धा. त्यागायला सांगितलं तेव्हा त्यागलं सुद्धा. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तयार होत असतं. आणि म्हणून देवाने सांगितलं हे राज्य सोडा. अर्जुन देवाने काय विचार केला असेल? ज्ञान विवेकाने विचार केला की हे राज्य आपलं नव्हतं, हे आपल्याला मिळालं, आता आपलं झालं. म्हणजे दुसऱ्याचं राज्य होतं, आपलं राज्य होतं ते दुसऱ्याने घेतलं, मग ते राज्य आपण मिळवलं परत. आता हे राज्य परत कोण ना कोण मिळवेलच, कोण ना कोण परत युद्ध करायला येईल, परत ते सगळ्या गोष्टी घडतील. म्हणजे हे राज्य कसं आहे? शाश्वत नाही. हे राज्य कसं आहे? हे राज्य नाशिवंत आहे. हे जरी आपल्याला आत्ता मिळालं तरी हे कायम आपलं राहणार नाहीये. मग कायम आपलं काय राहणार आहे ते पाहिजे आपल्याला. एखाद्याने सांगितलं इथे बसा तुम्ही गाडीमध्ये थोड्या वेळ अंतरापर्यंत, पण नंतर मग इथे दुसरे कोणातरी रिझर्वेशन आहे. आपण काय म्हणू की त्यापेक्षा आपण आत्ताच उठून आपली जागा फिक्स करू. परत उठायला लागलं नाही पाहिजे मध्ये प्रवासामध्ये. म्हणजे अशी जरी चांगली जागा जरी मिळाली तरी कायम जागा मिळाली पाहिजे आपल्याला, कायम स्वरूपाची जागा मिळाली पाहिजे. कधी कधी जागा चांगली मिळते परंतु ती कायमस्वरूपी नसते. म्हणून आपल्याला कायमस्वरूपीची व्यवस्था करायची आहे. आणि ती व्यवस्था जी करायची आहे ती अर्जुन देवाला देवाने निरूपणामध्ये सांगितली. आणि म्हणून अर्जुन देव लगेच राज्य त्यागायला सांगितलं, लगेच त्यागलं सुद्धा. कारण की ते राज्य नाशिवंत आहे, त्याच्यामध्ये कुठलाही शाश्वतपणा नाहीये, ते कधी ना कधी संपणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या ब्राह्मणाने जे मागितलं ते मागायचं नाहीये. स्वामी सांगतात कर्मवशे तुम्हाला हे सगळं भेटणार आहे. भेटणार जाणार हे सगळं चालू राहणार. तुम्ही जेव्हा प्रवास करता त्यावेळेला ऊन सावली चालू असते की नाही रस्त्याला? कायमस्वरूपी ऊन नसतं, कायमस्वरूपी सावली नसते.
कदाचित कधी कधी खूप वेळपर्यंत ऊन राहतं, पण खूप वेळपर्यंत सावली कधीच नसते. ऊन सावली चालूच राहतं. हे कर्मवश्य आहे. आता तुम्ही म्हणणार का देवाला की आम्हाला प्रवासात सावलीच लागली पाहिजे, ऊन लागलंच नाही पाहिजे? मागू शकता का तुम्ही? तुम्ही मागू शकत नाही. देव सुद्धा ते पूर्ण नाही करू शकत, कारण प्रवासाची व्यवस्थाच तशी आहे. तुम्ही म्हणाल का बाबा पाऊस पडला तर आमच्या घरावर नाही पडला पाहिजे पाऊस, देवाकडे मागाल का? नाही, देवही त्याच्या बाबतीत काही करू शकत नाही. ते तुमच्याही घरावर पाऊस पडणार. कर्मवशे पातले म्हणजे हे सगळं कर्मवशे आपल्याला भेटणार आहे. मग त्याच्यामध्ये स्वामी सांगतात की कर्मवशे जीव सकळही पावे. सगळं भेटणार आहे तुम्हाला. तुम्ही जेवढं जेवढं काही मागितलं, आता तुम्ही सगळे प्रापंचिक आहात, तर प्रपंचामध्ये तुम्हाला आतापर्यंत काय काय मिळाले, लहानपणापासून तर आता शेवटपर्यंत आपल्याला काय काय भेटणार आहे ते भेटणारच आहे. ते नाही भेटणार अशातला काही प्रकार नाही. कोणीतरी विडा ठेवतं का आमचा अंत्यविधी झाला पाहिजे? बरोबर, अंत्यविधी होणारच आहे. आपण जरी प्रेताने जरी नाही म्हटलं तरी ते बाकीचे ऐकत नाही. जिवंत लोक ते अंत्यविधी करून सोडतात. ते म्हणजे ह्या गोष्टी भेटणारच आहे. जे भेटणार आहेत ते तुम्ही मागू नका. याचं एक मी उदाहरण देत असतो. जसं ते उपार असतात ना, 75 उपार होतात. मग काय होतं, पंक्ती बसतात आणि पंक्तीला डाळ भात भाजी चपाती जेवण असतं, रेग्युलर बनवलेलं आहे. आता ते काय होतं की 75चं ताटही वाढायला घेतात. म्हणजे कोणाला काय पाहिजे याच्यातलं घ्या. मग तुम्ही काय घेता त्याच्यातलं? जे पंक्तीला आहे तेच घेतात की जे पंक्तीला नाही ते घेतात? त्या ताटातनं काय घेतो आपण? पंक्तीला डाळ भात भाजी चपाती आहे, त्याच्यातनं पण डाळच घेतो का आपण? नाही, भातच घेतो का? काय घेतो आपण? जे पंक्तीला वाढायलाच येणार नाहीये ते त्याच्यातनं आपण घेत असतो. वेगळी भाजी वाढून घेतो, एखादा काही पदार्थ वाढून घेतो, एखादा गोड वाढून घेतो. म्हणजे जे पंक्तीला येणार नाहीये. पंगत म्हणजे हेच कर्मवशे पातले दुःख सुख सगळंच. कर्मवशे जीव सकळी पावे, हे सगळं तुम्हाला कर्मवशेच भेटणार आहे. हे देव भेटल्यानंतर देवाकडे वेगळं मागू नका. तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर तिथे साखर मागता का? नाही मागत, कारण की तिथे ते साखरेचं दुकान नाहीये. तिथे जर का मागायचं झालं, त्या सोनाराने म्हटलं पाहिजे ते मागा, तुम्ही काय मागणार? कांदे द्या, साखर द्या, हे मागणार का? तुम्ही काय मागाल? सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर काय मागणार? काय? महिला मंडळांचं लक्ष नाहीये. काय मागणार? सोनच मागणार. तसं देवाकडे गेल्यानंतर तुम्ही लोखंड मागणार का? नाही, तिथे पण गेल्यानंतर आपल्याला सोनच मागायचं. सोनं म्हणजे काय? जे आपल्या आयुष्याचं सोनं करणार आहे, अशा गोष्टी आपल्याला मागायच्या आहेत. आणि म्हणून इथे स्वामी त्यांना सांगतात की कर्मवशे जीव सकळी पावे, सगळं भेटणार आहे. आम्ही हे द्यायला बसलेलो नाहीये. देव हे देत नसतात बरं का. मी त्याचं एक उदाहरण देत असतो की एखाद्या आजी मेडिकलमध्ये गेले, मेडिकलवाला त्यांच्या ओळखीचा आहे, आणि त्या मेडिकलवाल्याला बोलले की मला 1 किलो साखर पाहिजे. आता तो मेडिकलवाला देऊ शकतो का त्यांना? पण तो मेडिकलवाला त्या आजींच्या ओळखीचा असल्यामुळे तो काय करतो, तो त्यांच्या दुकानातल्या एका मुलाला पाठवतो, पलीकडच्या किराण्यातनं 1 किलो साखर घेऊन या आजीसाठी. आणि मग तो घेऊन येतो साखर आणि त्या आजीला ती साखर देतो. आजीला जर का विचारलं की साखर कुठून आणली, तर ते काय सांगतात? मेडिकलमधनं आणली. म्हणजे ती मेडिकलमधनं साखरच मिळत नाही, तो कुठून देणार आहे तो? पण त्यांनी दुसरीकडनं व्यवस्था केलेली आहे. पण ते पण कसं? त्यांनी ते जोडलेलं आहे म्हणून त्यांना ते भेटलं बरं का. जर का त्या आजीकडे पैसेच नसते तर घेता आली असती का साखर? म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे ते जोडलेलं आहे, ते द्रव्य जोडलेलं आहे म्हणून त्यांना ती वस्तू मिळालेली आहे. तशा पद्धतीने इथे आपण ते जोडलेलं असतं. आपण देवाकडे मागायला येतो, पण देवाकडे ते द्यायला नाहीये. या वेळेमध्ये ते स्पष्ट झालेलं आहे. देव काय करतात? तुम्हीच जोडलेलं तुम्हाला देव देतात, आणि त्या ठिकाणी ते मायेच्या किंवा देवतेंच्या माध्यमातून तुम्हाला ते दिल्या जात असतं. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण देवाकडे येतो, पण मागतो कोणाकडे? मागतो देवाकडे, पण ते देतं कोण? देवता देत असतात. आपल्याला देवतेकडनं काहीच नको ना. आपल्याला मागायचंही देवालाच आहे,
आणि देणारे सुद्धा देवच पाहिजे, मागायचं सुद्धा देवाचंच आहे आणि घ्यायचं सुद्धा देव जे द्यायला बसले तेच आपल्याला द्यायचं आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे. इतर गोष्टी देवाकडनं सुद्धा घ्यायच्या नाहीत. एका लीळेमध्ये असा संदर्भ आहे की महादाईचा कुठेतरी गेलेले असतात आणि ते स्वामींच्या दर्शनासाठी येताना रस्त्यामध्ये तिला एक बाई भेटते. तिच्या हातामध्ये केळी बोरी देवाने प्रसाद दिलेला आहे. आणि मग महादाईचा विचारतात, स्वामींनी प्रसाद दिला का तुला केळी बोरीचा? ते म्हणे हो, मला देवाने प्रसाद दिला. तिला खूप आनंद झालेला असतो. स्वामी बाईचा म्हणतात, तू दैवाची भाग्याची आहेस की तुला स्वामींनी केळी बोरीचा प्रसाद दिला. असं महादाईचाही त्यांच्याशी बोलतात आणि आतमध्ये येतात. स्वामी त्यांना विचारतात, तुम्हाला सुद्धा केळी बोरीचा प्रसाद पाहिजे का? तुम्ही त्या बाईंना दैवाची भाग्याची म्हणाले, पण ते केळी आणि बोरी कशी आहेत? कायमस्वरूपी टिकणारी आहेत का? ते संपणारी आहेत. ते खाऊन संपतील किंवा ते नाही खाल्ली तुम्ही तर ते नासून संपून जातील. ते कायमस्वरूपी टिकणारं नाही आहे. मग ज्यांना कायमस्वरूपी टिकणारं देवाने दिलेलंच नाहीये ते दैवाचे भाग्याचे कसे काय? मग म्हणून महादाईसांना स्वामी म्हणतात की तुम्हाला सुद्धा केळी बोरी पाहिजेत का प्रसाद? त्या म्हणतात नाही, आम्हासी आमची गोसावीची होतो. आम्हाला हे केळी बोरी हे नाशिवंत प्रसाद आम्हाला नको पाहिजे. आम्हाला आमचे स्वामी पाहिजेत. म्हणजे देवाकडनं काय मागायचं? देवाकडनं देवालाच मागायचं. आपण देवाकडनं देवा व्यतिरिक्त बाकीच्या सगळ्या गोष्टी मागत राहतो. परंतु देवाकडे जे आहे, देव द्यायला जे बसले ते मात्र आपण मागत नाही. जसं मुलगा रडायला लागला आणि बनवलेल्या स्वयंपाकातनंच एखादा तो पदार्थ मागत असेल तर आईसाठी किती सोपं काम आहे की नाही? तो म्हणत असेल मला चपाती पाहिजे, मला भातच पाहिजे, मला ते गोडच पाहिजे, लगेच आई देऊ शकते तिथल्या तिथे, कारण आईने ते तयार केलेलं आहे सगळं. परंतु मुलगा दुकानातली काही वस्तू मागत असेल तर आता आईची किती पंचायत आहे. ते घरी बनलेलंच नाही आहे, ते दुसरीकडनं देऊन आणून आईला ते द्यावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी यांनी जे मागितलं ते कसं मागितलेलं आहे? नाशिवंत. स्वामी म्हणतात आणिक काही मागा, दुसरं काहीतरी मागा आमच्याकडे. म्हणजे काहीतरी ज्ञान मागा, प्रेम मागा. आता हे मागण्यासाठी सुद्धा ज्ञान असलं पाहिजे बरं का. देवाकडनं आपल्याला काय मागायचंय नेमकं हे मागण्याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. विचार करा की चक्रधर स्वामी स्वतःच आपल्याकडे आले आणि सांगितलं मागा, काय पाहिजे ते मागा. आपल्याला त्यावेळेला समजलं पाहिजे की काय मागायचं, कारण देवाने मागायला सांगितलेलं आहे. तर त्यावेळेला आपल्याला योग्य तेच मागता आलं पाहिजे. ते जर का अयोग्य गोष्ट तुम्ही मागितली तर ती संधी आपल्या हातातनं निघून जाईल. आणि म्हणून निळभट्ट भांडारेकरांना जेव्हा म्हटलं की तुम्ही काय करा, स्वामी स्वतः म्हणताय आयुष्य वाढवून घ्या. आता तुम्ही तुमचा देह सोडणार आहात, तुम्ही आयुष्य वाढवून घ्या. आपण असतो तर काय केलं असतं? निश्चितच आयुष्य वाढवूनच घेतलं असतं. आपण ती संधी सोडली नसते. परंतु त्यांनी लक्षात घेतलं की आयुष्य तर मिळेल, पण परमेश्वराचं श्रीमुख अवलोकन आणि श्री स्वामींच्या मांडीवर आपलं देह जाईल जेव्हा केव्हा परत, तेव्हा हेच परिस्थिती असेल का अशी? स्वामी म्हणतात ते काही सांगता येत नाही. आता जी संधी मिळालेली आहे ती संधी परत मिळणार नाही. निळभट्टांनी विचार केला की आयुष्य मिळेल पण स्वामींचं सन्निधान मिळणार नाही. मग काय महत्वाचं आहे? आयुष्य नाशिवंत आहे, ते लगेच संपून जाईल. आपलं बघता बघता वयाची 40 ते 60 वर्ष तर अशीच निघून जातात. आणि मग माणूस रिटायर होतो त्यावेळी त्याला कळतं की आपण 60 वर्षाचे झालो. बघा, तोपर्यंत त्याला कळतच नाही 60 वर्षाचे झाले. आणि घरचे लोक जे वाढदिवस करत असतात 61 वगैरे, ते मुद्दामूनच करत असतात. लक्षात येऊ द्या तुमचं वय झालं. म्हणजे आपल्या लक्षातच येत नाही की आपलं वय वाढत चाललेलं आहे. म्हणजे एकंदरीत हे सगळं आयुष्य असं लगेच संपणारं आहे. आपण आईस्क्रीम खातो ना, आता आईस्क्रीम किती वेळ टिकते बरं? आईस्क्रीम खाण्याची पद्धत आहे, किती थंड आणि ती घट्ट असेपर्यंतच ती खायची असते. ती एकदा पातळ होत गेली की थंडपणा त्याच्यातला निघून जातो.
त्या दोन्हीच्या मधला जो काळ आहे त्याच वेळामध्ये ती आईस्क्रीम खाल्ल्या गेली पाहिजे, तरच त्याचा आनंद आहे. नंतर त्याचा आनंद नाही, त्याचा आनंद निघून जातो आणि ती खाता खाता संपून जाते. म्हणजे ताट भरून जरी आईस्क्रीम दिलं ना ते लगेच संपून जातं, कारण की ते आवडतं आहे. आवडत्या गोष्टी लगेच संपतात. आयुष्य सुद्धा आवडतं आहे आपल्याला, त्याच्यामुळे ते लगेच संपून जातं, आपल्याला ते कळत नाही. आणि म्हणून आपल्याला अशा संपणाऱ्या वस्तू नको आहेत ह्याचा विचार निळभट्टांनी केला. जे कायमस्वरूपी टिकणारं काय आहे? स्वामींचं स्मरण, स्वामींचं सन्निधान कायमस्वरूपी पाहिजे आपल्याला. आणि म्हणून ते म्हणाले, मला आयुष्य नको, मला तुमचं स्मरण करत करत तुमच्या जाणवर माझं देह गेलं पाहिजे, असं माझं असाच विधी मला पाहिजे. आणि तसाच विधी त्यांनी घडवून घेतला. हे सकळही भेटेल आणिक काही मागा. स्वामींनी निळभट्टांना आयुष्य पण देऊ केलं आणि सन्निधान पण देऊ केलं, पण त्यांनी काय केलं? कर्मवशे नाही मागितलं. त्यांनी आणिक मागा, म्हणजे देव जे देण्यासाठी तयार आहेत सन्निधान, ते मात्र निळभट्टांनी बरोबर मागितलं, अचूक मागितलं. थोडे पण चुकले असते तर त्यांनी आयुष्य मागून बसले असते आणि ईश्वराच्या सन्निधानाची संधी गेली असती कदाचित. पण निळभट्ट मात्र चुकले नाहीत. म्हणून मागत असताना आपल्याला बरोबर ते मागता आलं पाहिजे. ते नाही मुलगी बघायला जाताना मग ते मुलीकडनं काय काय मागायचं है ना, काय काय खर्च मागायचा, सोनं किती मागायचं, पैसे किती मागायचे, काय काय म्हणजे ह्या ठरलेले असतात की नाही ते बरोबर. आणि त्याच्यासाठी स्पेशल एक घरातला माणूस असतो, दुसरं कोणी बोलायचं नाही, तेच बोलतील फक्त, आणि तो पण रोखून बोलत असतो. हे काय आहे की त्याच्यामध्ये मागण्यामध्ये थोडं पण चूक झाली की हातातनं संधी गेली. पण ते पण कसं आहे, नाशिवंत आहे, संपणार आहे सगळं. पण देवाकडे मागायचं आहे आता आपल्याकडे, जीवाकडे मागायचं नाही. देवाकडे जर का मागायचं ते पण अचूक मागता आलं पाहिजे, की ते एकदा मागितलं आणि तेच देव देणार आहेत आणि तेच आपण मागायचं आणि ते एकदा भेटलं की ईश्वराचा आणि आपला कधीच वियोग होणार नाही, सन्निधान कायम राहणार आपलं. ही विशेषता त्यामध्ये आहे. आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात, आणिक काही मागा, दुसरं काहीतरी मागा, हे नका मागू, हे भेटणार आहे तुम्हाला, हे आजच्या पंक्तीला आहे, हे मागू नका. दुसरं काहीतरी पदार्थ मागा तुम्ही. नाजी मजे हेची द्यावे, तो पण आडून बसला, मला हेच पाहिजे. स्वामी म्हणतात हे भेटणार आहे तुम्हाला पुढे, तुम्ही थोडासा वेळ द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्राप्त होणार आहे. परंतु ते म्हणतात मजे हेची द्यावे, मला हेच द्या. मग स्वामी म्हणतात भटो आणिक काही मागा. परत स्वामी त्यांना म्हणतात दुसऱ्यांदा दुसरं काहीतरी मागा. ते दुसऱ्यांदा परत म्हणतात नाजी मज हेची द्यावे, मला हेच पाहिजे. परत स्वामी त्यांना म्हणतात ठीक आहे. म्हणजे आता स्वामींनी त्यांना 3 वेळा मागा असं म्हटलं आणि 3 वेळा त्यांनी एकच गोष्ट मागितलेली आहे. मग स्वामी म्हणतात ठीक आहे दिजे, ठीक आहे देऊ आम्ही तुम्हाला. परंतु ते देव देणार नाहीत, ते देणार आहे देवताच, आणि त्यांनी जोडलेला असेल तरच ते त्यांना मिळणार आहे. जी जी दाई माझ्या शेताची पाटिया धरली असती, तिया सुटाविया. आता परत दुसरं एक मागून घेतलं त्यांनी की आमच्या शेताच्या ज्या पाट्या आहेत, म्हणजे शेती जी आमची आहे, ते आमचे दाई म्हणजे आमचे जे नातलग आहेत त्यांनी काय केलेले आहे, ते ताब्यात ठेवलेले आहेत, ते पण सुटलं पाहिजे. हे जमिनीचे भांडणं तेव्हापासूनच आहेत बरं का, आत्ताची भांडणं नाही जमिनीची. तेव्हा सुद्धा 800 वर्षा पहिले सुद्धा जमिनीची भांडणं होतीच. ते म्हणतात आमच्या नातलगांनी आमची जमीन ताब्यात ठेवली, त्या सुद्धा सुटल्या पाहिजेत. स्वामी म्हणतात ठीक आहे कर्मवशे सुटती, तियाही कर्मवशे सुटती. स्वामी म्हटले नाही की आम्ही सोडवू, स्वामी काय सांगतात तियाही कर्मवशेची सुटते, ते सुद्धा ते कर्माने सुटणार आहे. तुमच्या नशिबात आहे ते, ती जमीन तुमच्या मालकीची आहे, तुमच्या नशिबात आहे, तर ती तुम्हाला भेटणार आहे. इतुकेनी तया ते राहाविले होते. आणि नंतर मग स्वामी त्यांना म्हणतात आता तुम्ही इथेच थांबा, अजून थोडं पुढे सोडवायला आला तर अजून परत काय काय मागत राहा, इथंच थांबा तुम्ही. तो राहे ना, तो राहे ना म्हणजे तो काही थांबायला तयार नाही. तो त्यांनी बघितलं की स्वामी आता पुढे जाणार आहेत, आणि पुढे जाणार आहेत तर त्याच रस्त्याला माझ्या शेत आहेत, ज्या माझ्या
शेताच्या पाट्या धरलेल्या आहेत नातलगांनी, त्या शेताच्या ते शेती जी आहे ती त्याच रस्त्याला आहे, म्हणून तो त्या स्वामींसोबत सोबत आला. आपल्या शेताच्या पाट्या दोह सुरकनिया दाखविल्या, म्हणजे शेताच्या पाट्या दाखवल्या, हे बघा हे वावर आमचंच आहे, हे पण वावर आमचंच आहे, पण त्यांनी ताब्यात ठेवलेलं, हे मला भेटलं पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे देवाला त्यांनी क्षेत्रफळ पण दाखवलेलं, किती एकर शेती आमची अशी आहे तशी आहे, तेवढंच्या तेवढं आमच्या मालकीचं झालं पाहिजे. शिववरी बोळवीत आला, गावाच्या वेशीपर्यंत ते बोळवीत आले, म्हणजे सोडवायला आले. मग गोसावी राहाविला, आणि मग स्वामींनी सांगितलं आता तुम्ही थांबा, आता आम्ही निघतो पुढे. मग बाईसा स्वामींना म्हणतात, या ब्राह्मणासी ऐसे काही झाले. बाईसा म्हणते ब्राह्मणाला काय झालं होतं नेमकं असं, की बाबा म्हणते भटो आणि काही मागा, की त्याने त्रिशुद्धी त्याची मागितले. देवा आपण त्यांना 3 वेळा सांगितलं की काहीतरी वेगळं मागा, वेगळं मागा, वेगळं मागा, तरी सुद्धा त्यांनी त्रिशुद्धी तेच मागितलं, दुसरं काही मागितलंच नाही. स्वामी म्हणतात, बाई यासी झाली त्या साळ्याची परी. स्वामी सांगतात त्या साळ्याच्या सारखं झालं बरं का. साळी म्हणजे कोण? कोष्टी, जो कपडे विणतो तो व्यक्ती, त्या साळ्यासारखं याचं झालं म्हणे. मग बाईसा म्हणतात, बाबा साळ्याची परी ते कैसी. साळ्याच्या सारखं म्हणजे नेमकं कसं बरं, काय झालं त्या साळ्याच्या बाबतीमध्ये? स्वामी म्हणतात, कवणी कुसाळी. आता इथे वेवाचा दृष्टांत आपण घेत आहोत. एसना लाभ जाणवणी ईश्वरीही देता परी एकू अल्पची मागती जैसा वेवाचा. याचं जे काही लापणिक आहे या दृष्टांताची प्रस्तावना, त्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की येसना लाभ जाणवणी. परमेश्वर भेटलेले आहेत, चैतन्य पर परमेश्वर. माहिती पडलं का आपल्याला? अन्यव्यावृत्तीमध्ये काय माहिती पडलं? परमेश्वर कोण आहेत आपले? चैतन्य पर, म्हणजे चैतन्याहून देवता. चैतन्य देवता श्रेष्ठ आहे देवतेमध्ये, पण त्या चैतन्य देवतेपेक्षाही श्रेष्ठ कोण आहेत? परमेश्वर आहेत. आणि ते परमेश्वर आपले आहेत आणि आपण त्यांच्या पंथामध्ये आहोत. किती चांगला योग आहे. एखाद्या मोठ्या घरी जर का सोयरीक जुळली तर सगळ्यांना किती अभिमान असतो. चांगल्या घरी गेली बरं का पोरगे, एकदम मोठं घर आहे, ते मोठं घर आहे. आपलं घर कसं आहे मग आता? महानुभाव पंथा छोटा आहे का? मोठा आहे. परमेश्वर परम ऐश्वर्य युक्त आहेत. कोण? परमेश्वर. म्हणून त्यांना परमेश्वर म्हटलेलं आहे. अशा परमेश्वराच्या पंथामध्ये आपण आहोत. मग आपण देवाकडे सटरफटर गोष्टी मागायच्या का? येसना लाभ जाणुनी, म्हणजे आमचे स्वामी काय देऊ शकतात? मोक्ष देऊ शकतात. सकळ जीवा ते रक्षिता हो, उद्धरिता हो. देवतेपासनं मोकळं करून, सकळ दुःखापासनं मुक्त करून परमेश्वर मोक्ष देणारे आहेत. ही परमेश्वराची महती एकदा आम्हाला कळाली की आपण देवाकडे काय मागायचं. मग आपण इतरांकडे कोणाकडेही पाणी मागू शकतो की मला पाणी प्यायला द्या, पण तुम्ही एखाद्या अधिकरणांकडे मागू शकता का मला पाणी द्या प्यायला? मागू शकता? नाही. त्यांच्याकडनं काय मागायचं? जेवण मागायचं का त्यांच्याकडे? काय मागता त्यांच्याकडे? बाबा आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करा, आम्हाला ज्ञान द्या. म्हणजे अधिकरणांकडे, साधूंकडे काय मागायचं? ज्ञान मागायचं. कारण की ते ज्ञान त्यांच्याशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही, म्हणून त्यांच्याकडे ते मागा. मग देवाकडे काय मागायचं? देवाकडे पण आपल्याला हेच मागायचं. देवाकडे तुम्ही अन्न पाणी, आमकं घर बंगला, देवाने काय एजन्सी कुठून ठेवली आहे का हे सगळ्या गोष्टी देण्याची? देव काहीतरी वेगळं द्यायला बसलेले आहेत आणि आपण काहीतरी वेगळंच देवाकडे घ्यायला जातो आहोत, तर तसं चालणार नाही. इथे आपल्याला येसना लाभ जाणून आणि ईश्वरही देता पर एकू अल्पची मागती. देव भरपूर काही द्यायला बसलेत मोठं, आणि आपण काय मागतो? अल्पस मागत राहतो. तर तसं होता कामा नये. आपल्याला त्यातनं अल्प मागायचं नाही. आपल्याला देव जे देतील, देव देतील ते आपलं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने या ठिकाणी हा वेवाचा दृष्टांत स्वामीने सांगितला.
वेव म्हणजे साळी जो असतो तो कपडा विणतो, तो कपडा काय करतो, गुंडाळतो. एका गोल लाकूड असतं, त्या गोल लाकडावर तो कपडा गुंडाळला जातो. तुम्ही धागा कशावर गुंडाळता, है ना, गोल गोल गुंडाळतो ना धागा आपण. तसा विणलेला जो कपडा आहे, तो विणलेला कपडा एका लाकडावर गुंडाळला जातो. आणि ते लाकूड सहजासहजी मिळत नाही. असं कुठल्या झाडाची फांदी असते का, झाडाच्या फांद्या कशा वाकड्या तिकडे असतात. आणि जेवढं लांब तो वेव पाहिजे तेवढा लांब ते लाकूड किंवा फांदी नसते. फक्त बदामाचं झाड असतं की नाही, बदामाच्या झाडाच्या फांद्या अशा सरळ असतात, बाकी कुठल्याही झाडाच्या फांद्या सरळ नसतात. आणि ज्या प्रमाणामध्ये वेव पाहिजे तशा त्या फांद्या नसतात. म्हणून तो काय करतो, तो वेव घेण्यासाठी एक जण जातो. कवणी एकू साळी हाटासी वेव घ्याव्या जाय. हाटासी म्हणजे बाजारामध्ये जातो, त्याचं वेव जे ते तुटतं. आता तो कपडा तयार झाला तर तो गुंडाळायचा कशावर, मग तो बाजारातनं वेव आणण्यासाठी म्हणून बाजाराला जातो. त्या दिवशी गावाचा बाजार आहे, मोठा बाजार आहे. आणि गेल्यानंतर बघतो की हाटा वेव नव्हे, सगळा बाजार फिरून झाला पण हाटामध्ये वेवच नाही मिळाला त्याला. किंवा हाट वेळ नव्हे म्हणजे अजून बाजार भरलेला नाही. कधी कधी आपण काय होतं की लवकर जातो बाजारात की लवकर काय होईल, गर्दी कमी असते, पण घेणाऱ्यांची गर्दी कमी असते, पण दुकानदारांची पण गर्दी कमी असते ना, है ना. पाहिजे तेवढी वस्तू येत नाही दुकानामध्ये, केवढा बाजार बसत नाही. लवकर आपण गेलो तर, मग थोडंसं उशिरा गेलं तर काय होतं, अख्खा बाजार येऊन जातो. आपण म्हणतो ना सकाळी 9ला बाजार चालू होतो आणि 12पर्यंत सगळा बाजार भरतो चांगला. म्हणजे त्याच वेळात आपण गेलो पाहिजे. हाट वेळ नव्हे म्हणजे हाटाची वेळेच्या खूप आधी तो गेला. मग म्हणून वृक्षा एका तळी निजे, तो म्हणतो आता काय करू आपण, एका झाडाखाली थोडं थांबू, बसू, थकून आलेलो आहे, थोडासा आराम पण होईल, एखादी झोप पण होईल आणि तोपर्यंत बाजाराची वेळ पण होऊन जाईल आणि मग वेव घेऊ आणि घरी जाऊ. आणि जेव्हा तो त्या झाडाखाली झोपतो, झोपल्या झोपल्या त्याची नजर त्या झाडाच्या फांदीवर जाते. वरुते पाहे तर सरळ डाळ खांदी देखे. वरती जेव्हा तो बघतो तेव्हा त्याला जसा वेव ज्या आकारामध्ये पाहिजे असतो, जेवढी त्याची उंची, लांबी त्याची जेवढी पाहिजे असते तेवढी लांबी असलेली एक फांदी त्याला तिथे दिसते. ती झाडाची फांदी आहे. परंतु तो म्हणतो, म्हणजे मनामध्ये म्हणतो, याचे कैसे बरवे वेव होईल. ही जर का फांदी कापून नेली ना आपण तर ह्याचं किती सुंदर वेव होईल. आपल्याला जेवढी उंची, लांबी, रुंदी काय पाहिजे तसंच आहे हे, आणि ह्याचं चांगलं वेव तयार होऊ शकतं असं मनातल्या मनात नुसतं उल्लेख केला. तव वेव पडे, आणि असं मनात उल्लेख केल्या गेल्या लगेच तिथे वेव पडतो, फांदी नाही पडत. त्याला जसा वेव पाहिजे असतो त्या आकारातला वगैरे सगळा ते तसा वेव खाली पडतो, त्याच्या अंगावर नाही पडत, पण बाजूला पडतो. आणि आता त्याला मनामध्ये आश्चर्य झालं पाहिजे ना की आपण वेवाचा बद्दल उल्लेख केला आणि वेवच पडला बरोबर, है ना. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करतो, काहीतरी नाव काढतो आणि ती व्यक्ती समोर येते ना. कधी कधी असं होतं की तीच व्यक्ती बरोबर आपल्या समोर येऊन थांबते. अशा पद्धतीने जे कल्पलेलं आहे मनामध्ये, कल्पना जी केली आणि तीच गोष्ट घडली, म्हणजे काय होतं की आपल्याला आश्चर्य झालं पाहिजे, पण या साळ्याला कुठलाच आश्चर्य झालं नाही. त्यांनी काय केलं, वेव घे खांदावरी घाली, आणि वेव पडलं, तो उठला, तो म्हणे आपलं तर कामच झालं आता, म्हणजे वेव इथेच भेटून घेतलं, पैसेही खर्च झाले नाही आणि बाजाराला अजून वेळ आहे, आता तर आपण तेवढ्या वेळात घरी पोचून जाऊ. म्हणून त्यांनी काय केलं, वेव घे, वेव घेतलं त्यांनी ताब्यामध्ये, खांद्यावरी घाली, आणि वेव त्यांनी खांद्यावर ठेवलं. आणि ठेवल्यानंतर मग तो म्हणे आगामी कल्पवृक्ष, आणि त्याला आवाज आला. त्या झाड जे आहे ते झाड कोण होतं, कल्पवृक्ष होतं, कल्पिलेले बोलणारं होतं. ते तुम्ही जे कल्पना कराल ते देणारं ते झाड होतं. तुम्हाला भेटलं कधी असं काही शेतात झाड एखादं,
नाही भेटलं. आपल्याला वाटतं की या वर्षी आंबे जास्त यावेत, परंतु त्या झाडाला तेवढे आंबे येत नाही. यावर्षी एवढं पीक यावं, परंतु तुम्ही जे कल्पना करता त्या कल्पना केल्याचं सगळं विपरीतच होतं की नाही. आपण जी कल्पना केली त्याच्या वेगळंच होत राहतं नेहमी. आणि हे झाड असं आहे, याला म्हणतात कल्पवृक्ष. जे मनामध्ये कल्पू आपण किंवा ज्याचं उच्चारण उल्लेख करू ते लगेच ते झाड तुम्हाला देणार. आणि तो कल्पवृक्ष त्याला तो खांद्यावर ते वेव घेतो आणि निघतो घरी. त्याला हे लक्षात आलं पाहिजे, हे वेवच कसं काय पडलं बरोबर, ती फांदी तर तिथेच आहे आणि वेवच कसं काय मिळालं, इथे काही चमत्कार आहे का काय आहे वगैरे, हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे होतं. पण तो एवढा साधा भोळा होता की त्यांनी ते वेव घेतलं आणि तो घरी निघाला. निघाल्यानंतर तो वृक्ष बोलतो त्याच्याशी की आगामी कल्पवृक्ष, अरे मी कल्पवृक्ष आहे. त्याला स्वतःला सांगावं लागतं, मी प्रसन्न झाला, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, माग, तुला काय मागायचं ते माग. आता ह्याने काय काय मागितलं पाहिजे होतं. त्यांनी म्हटलं की तरी मोडीये तोडीये आणि वेवची दे. आता कल्पवृक्ष भेटलेला आहे आणि त्यांनी म्हटलं स्वतः की तुला जे पाहिजे ते मागून घे माझ्याकडनं. आणि विचार केला की मागचा वेव होता, चांगल्या पद्धतीचा वेव होता, पण तो मोडला. आता म्हणून हा वेव घेतला आपण. आता हा वेव भेटला, पण हा पण वेव काय होणार, तुटणारच आहे. मग दुसरा परत वेव आणण्यासाठी परत आपल्याला यावंच लागेल की नाही. मग ती चक्कर वाचावी म्हणून तो म्हणतो की असं कर, अजून एक वेव देऊन टाक मला, म्हणजे माझं जी काही परेशानी होणार नाही येण्या जाण्याची. आता तो कल्पवृक्ष प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी वेव मागितलं पाहिजे होता का. त्यांनी मागितलं पाहिजे होतं, काय मागितलं पाहिजे होतं, सोनं नाणं पैसा प्रॉपर्टी संपत्ती ह्या गोष्टी मागितल्या पाहिजे होत्या. किंवा परीस मागितला असता, नुसतं लोखंड गोळा करायचं विकायचं सोनं करून, किती चांगलं झालं असतं त्याचं. परंतु त्याला कल्पवृक्ष भेटला तर त्याला मागता आलं नाही. आपल्याला मागता येतं तर आपल्याला कल्पवृक्षच भेटत नाही, है ना. आपल्याला मनात वाटतं की नाही दृष्टांत ऐकून की आपल्याला पण कल्पवृक्ष भेटला पाहिजे. म्हणून आता तुम्ही कधी कुठं जाल एखाद्या झाडाखाली तर तिथे काहीतरी कल्पना करायची, असेल कल्पवृक्ष तर भेटून जाईल पटकन. भेटला असेलच एखादा कल्पवृक्ष तर तिथे तो म्हणतो की माग मी प्रसन्न झाला, तर म्हणतो मोडीये तोडीये, म्हणजे हे वेव सुद्धा कधीतरी मोडून तोडून होणार आहे, तर असं करा मला अजून एक वेव देऊन टाका. हा दृष्टांत झाला. याचा सिद्धांत काय आहे, तैसे परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवे काही विखय व्यवहारू मागावा. परमेश्वर प्रसन्न झालेले आहेत. आता आपण प्रपंचातल्याच गोष्टी मागायच्या का. प्रपंच कसा आहे की याच्यामध्ये तुम्ही स्वतः कष्ट करा आणि तुम्ही स्वतः त्या वस्तू जोडा. शेती आहे, शेती ही कसा व्यवसाय, हा घरी बसून करायचा व्यवसाय का. शेती म्हणजे कष्टाचा व्यवसाय आहे. किती जरी कोणी कामाला जरी माणसं ठेवली तरी शेत मालक घरी बसून राहतो का, नाही. तो चक्कर मारतो तिथे, येणं जाणं हे ते अमकं टमकं, म्हणजे त्याच्यामध्ये कष्ट घेतल्याशिवाय ती शेती होणार नाही. तसं प्रपंच आहे की त्याच्यामध्ये तुमचं कर्तृत्व तुम्हाला करावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला आयतं काही मिळत नाही. तुम्हाला तरी सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आयतं काही मिळालेलं आहे का, काहीच मिळत नाही आयतं. सगळ्या गोष्टींचे प्रयत्न करावे लागतात. प्रत्येक गोष्ट, तुम्हाला जेवण जरी आयतं मिळालं, ताट आणून ठेवलं तरी घास मोडावा लागतो की नाही. ते भाजी भातावर टाकावी लागते, डाळ भातावर टाकावं लागते, चपाती मोडावी लागते, कष्ट आहेच की नाही. ते घास तोंडामध्ये न्यावा लागतो की नाही. की त्याचं मशीन आहे का कुठलं काही, नाही. ते चावावे लागते की नाही, आपल्याला चावावं पण आपल्यालाच लागतं ते. आता जर का कोणी म्हटलं की ते भात चपाती भाजी मिक्सरला लावून घ्यायचं चांगलं आणि ते ज्यूस करून पिऊन घ्यायचं, चालेल का तसं. जरी तसं केलं तरी गिळावं तर लागेल की नाही. तुम्ही म्हटलं आम्ही गिळण्याचेही कष्ट आम्हाला घ्यायचे नाहीत, गळ्याखाली पण आम्ही अन्न जाऊ देणार नाही वगैरे, आपोआपच गेलं पाहिजे, जाईल का तसं, नाही जाणार. म्हणजे तुम्हाला किती काही झालं तरी कुठेतरी काहीतरी कष्ट घ्यावे लागतात.
आयाच ग्रासीयाचा दृष्टांत आहे. त्याच्यामध्ये काय आहे की त्याला अन्न भरवल्या जातं. बाकीच्यांना भिक्षा मागताना कसं असतं की भिक्षा पात्रात मागावी लागते, ती घास मोडावा लागतो, ते खावं लागतं. पण आयास ग्रासियाच्या दृष्टांतामध्ये त्याला घास भरवतात, हातामध्ये त्याला अन्न देत नाहीत. आणि तो आयता अन्न मिळालं की नाही, आणि घास सुद्धा मोडावा लागला नाही, भरून सुद्धा त्यांनीच दिला. परंतु त्या दृष्टांतामध्ये येतं त्याने चावावा गिळावा येतुलेचे. त्याला चावायचे कष्ट तर आहेच की नाही, गिळायचे कष्ट आहेच की नाही. म्हणजे आपल्या आयुष्यात देखील आपल्याला आयतं काहीच मिळालेलं नाही. सगळे तुम्हाला कष्ट करूनच प्राप्त करावं लागलं. जे आयतं मिळालं ते कायम टिकलेलं नाहीये, ते टिकवण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागले. जर शेती मिळाली, तुम्हाला आयती मिळाली, पण ती टिकवण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागले की नाही. म्हणजे कष्ट हा प्रकार प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, सुखामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, सगळ्याच गोष्टीमध्ये कष्टाशिवाय काही नाही. जसं जो चोरी करणारा जो चोर असतो ना, ते सहज सोपं काम आहे का? चोरी म्हणजे का सोपं काम आहे का? तुम्ही करून बघा एकदा. आपल्याला चोरीच करता येणार नाही बिलकुल. चोरी करणं म्हणजे काही सोपं नाही आहे, भरपूर कष्टाचं आहे. एखाद्याच्या हाताला जर का तो लागला तर मग कष्टच कष्ट आहे. मग आपण चोरी करायला गेलो ना, आपल्याला चोरीच करता येणार नाही, कारण की ती वृत्तीच नाही आपल्यामध्ये. त्याच्यामुळे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की चोरी करणं किती अवघड काम आहे. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींमध्ये कष्ट आहे, आयतं आपल्याला काही मिळत नसतं. आणि म्हणून सांगतात, तैसे परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवे काही विषय व्यवहारू मागावा. विषय नाशिवंत गोष्टी मागू नये, विषय व्यवहारादी वगैरे गोष्टी मागू नये. परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवे परमेश्वराचे प्रेम मागावे. की जीव जो आहे त्याने देवाकडे काय मागावं? परमेश्वराचं प्रेम मागावं, परमेश्वराचं जे काही सन्निधान आहे ते मागावं, ज्ञान मागावं, पुनःसंबंध मागावा. लीळाचरित्रामध्ये 2 लोक आहेत. एक कनाशीचे ब्राह्मण आहेत, त्यांना देवाने सांगितलं मागा, आणि त्यांनी मागितलं. दुसरी व्यक्ती साधाईस आहे, स्वामींनी त्यांनाही म्हटलं की मागा, आणि त्यांनी सुद्धा म्हटलं की देवा, आता त्या साधाईसामध्ये देवा मला मागताच येत नाही, देवाकडनं काय मागायचं आपण? स्वामी म्हणतात नाही, आम्ही प्रसन्न झालोय, मागा. ते म्हणाले देवा असं असेल तर मग मला पुनःसंबंध द्या तुमचा. पुनःसंबंध म्हणजे उद्धरणच मागून घेतलं त्यांनी, कायमस्वरूपी देवाचं सन्निधान. पुढे पुनःसंबंध होणार म्हणजे आताही देवाचं सन्निधान त्यांना शेवटपर्यंत लाभणार आहे. आणि म्हणूनच साधाईचा जेव्हा श्रीप्रभू उदास झालेले आहेत, तेव्हा साधाईचा जेव्हा पोचतात तेव्हा स्वामी श्रीप्रभू प्रसन्न होतात. म्हणजे पुनःसंबंधाला जाणाऱ्या साधाईचा आहे. देवाकडे त्यांनी काय मागितलं? खूप काही मागू शकत होते. त्या स्वतः स्थूळ होत्या, वयस्कर होत्या. त्यांनी देवाला म्हटलं असतं मला बारीक करा, मला तरुण करा, मागू शकले असते. ते मला अमक द्या, तमक द्या, मागू शकले असते. परंतु त्यांनी देवाकडे देवालाच मागितलं, देवाकडनं इतर कुठल्याही गोष्टी मागितल्या नाही. स्वामी सुद्धा प्रसन्न झाले, देव प्रसन्न झाले पाहिजे. आणि त्यानंतर मग या ठिकाणी साधाईसा ज्या आहेत त्यांनाही देवाने मागायला सांगितलं, आणि त्यांनी देवाकडे देवालाच मागितलं. अशा पद्धतीने मागण्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक आमच्या साधाईसांनी केलेली नाही, मात्र या ब्राह्मणाने केलेली आहे. आणि मग कल्पवृक्षाते स्वामी म्हणतात की कल्पवृक्षाते पावनी काही वेव मागावे. कल्पवृक्षाला पाहून काय वेव मागावं का? त्याने पाटाऊ सुतावाच्या घडिया मागाव्या. की आता त्यांनी वेव मागितलं, परंतु त्याचे कपडे विणण्याचे कष्ट कमी झाले का? नाही झाले. कपडे विणण्याचे कष्ट तसेच आहेत. स्वामी म्हणतात त्यांनी पाटावा सुतावाच्या घडिया मागाव्या, म्हणजे पाटाऊ सुतावी वस्त्र त्यांनी मागितले पाहिजे होते, म्हणजे कपडा विणण्याचा त्रास गेला. आणि ते जे रेशमी वस्त्र जे मिळाले त्याच्यातनं त्यांनी विक्री जर का त्याची केली असती तर त्याचं कितीतरी द्रव्य त्याला प्राप्त झालं असतं. हे त्यांनी मागितलं पाहिजे होतं. ना तरी सृष्टी फळे मागावी जी. की म्हणजे काही सुखदायक काही फळं मागितली असती, देवतेचं फळ म्हणा, काहीतरी असं त्यांनी
मागितलं पाहिजे होतं, मातेने वेवची मागितले, परत तो त्या चिखलामध्ये गेलेला आहे. तैसा ईश्वरू प्रसन्न झाल्या काही जीवे हेची मागावे. आता आपल्यावर परमेश्वर प्रसन्न झालेले आहेत. आपण महानुभाव पंथामध्ये आलेलो आहोत. सगळे आले का? सगळे लोक आलेत का महानुभाव पंथात? पण आपण मोजके लोक आलेलो आहोत. मग त्या महानुभाव पंथातले पण सगळे लोक निरूपणाला आलेले आहेत का? नाही आले. आपण मोजकेच आलेलो आहोत. म्हणजे ज्यांच्यावर परमेश्वराची प्रसन्नता होते तेवढेच लोक धर्म कार्यामध्ये येत असतात बरं का. ज्यांच्यावर विशेष कृपा दृष्टी आहे, ज्यांचा योग आहे, ज्यांनी ते जोडलेलं आहे. आमच्याकडे एक दोनदा असं झालं की निरूपण ठेवलं, लोकच नाही आले. मला थोडंसं वाईट वाटलं, असं कसं काय नाही लोक आले. मग माझ्या लक्षात आलं की निरूपणात आपणच सांगत असतो की परमेश्वराचं कुठलंही कार्याची जोड असल्याशिवाय आपण तिथे पोहोचत नाही. कदाचित कधी कधी असं होतं की इथे आज निरूपण चालू होणार आणि आपण कालच गावाला निघून गेलो, आपल्याला माहितीच नाही. पण तिकडून आल्यानंतर कळालं की इथे निरूपण होतं आणि आपण आदल्या दिवशी निघून गेलो आणि निरूपण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो. मग आपल्याला कळतं की बघा, आपल्या नशिबामध्ये जोडलेलं नव्हतं आपण हे, म्हणून बरोबर तेवढ्याच वेळ आपण बाहेर होतो निरूपणाच्या वेळेला. आणि कधी कधी काय होतं की एखादा माणूस बाहेरच राहत असतो दुसऱ्या शहरामध्ये आणि नेमकं तो म्हणतो चला आता सुट्ट्यांमध्ये आपण 5 दिवस गावाला जाऊ. नेमकं तो त्याच दिवशी येतो ज्या दिवशी पोथी सुरू होणार आहे आणि पोथी संपणार आहे. त्या दिवसापर्यंत त्याचं राहणं आहे तिथे. तो म्हणतो बरं झालं गावाकडे येणंही झालं, नातलगांना भेटणं पण झालं, आणि पोथीच्याच वेळेला आलो तर निरूपण सुद्धा ऐकायला मिळालं. लांबचा माणूस जवळ येतो, जवळचा माणूस लांब निघून जातो. हे सगळं ईश्वराच्या संबंधित जेवढे काही विधी आहेत ते जर का तुम्ही आम्ही जोडलेले असतील तरच त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ. नाही तर आपण जवळ असू तर लांब घेऊन जातील ते जोड आपल्याला, किंवा ते जोड जर का चांगले असतील तर लांब असू तर आपण जवळ येऊन जाऊ. अशा प्रकारे आपल्याला परमेश्वराचं साह्य होतं. आणि म्हणून देवाकडे आपण नेहमी परमेश्वराचं ज्ञान मागावं, स्मरण मागावं, निरूपण ज्ञान हे मागत राहावं की आम्हाला निरूपण ऐकण्याचा योग येऊ द्या, स्मरण करण्याचा योग येऊ द्या, सेवादासी आमच्याकडनं घडू द्या. हे देवाला प्रार्थनामध्ये तुम्हाला म्हणायचं आहे. आमचं योग्य ठिकाणी अन्नदान घडू द्या, योग्य प्रकारे अन्नदान घडू द्या. आमच्या अन्नदानामुळे कुठल्याही प्रकारचा कुणाला मध्ये दोष निर्माण होता कामा नये, कुणाचाही धर्मभंग होता कामा नये. अशा प्रकारचं दान देवाकडे मागावं, चांगलंच मागावं. आणि परमेश्वर प्रसन्न झाल्या ईश्वराचे प्रेम मागावे की देवाकडे नेहमी सतत प्रार्थना करावी की देवा आपलं प्रेमदान मला द्या. आणि ते प्रेमदान मिळण्यासाठी माझ्याकडनं क्रिया करून घ्या. फुकट प्रेमदान मिळणार नाही. 90% मार्क पाहिजे तर 90%चा 100%चा अभ्यास करावा लागतो, तेव्हा 90% मार्क मिळतात. तशा पद्धतीने आपण सुद्धा कार्यरूप असलं पाहिजे. असे आजच्या 3ऱ्या सत्रामध्ये आपण वेवाचा दृष्टांत या ठिकाणी श्रवण केला आणि त्या संबंधित कनाशी येथील पूर्वार्ध 386 क्रमांकाची लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंड